गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतरण करण्यासाठीची विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने आखली दुहेरी व्यूहरचना। गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र सामनातून साधला जोरदार निशाणा। आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। संसदेच्या गेल्या काही अधिवेशनानंतर काढलेल्या 6 वटहुकुमाचे रीतसर कायद्यात रूपांतरण करण्यासाठीची विधेयके विरोधकांचं बहुमत असलेल्या राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने दुहेरी व्यूहरचना आखली आहे। सोमवारपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी सरकारने एकीकडे साथ घातली आहे, तर दुसरीकडे इतर विरोधी पक्षांशी मुद्द्यावर आधारित पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। राज्यसभेत काँग्रेसेतर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी विशेष प्रयत्न करत आहेत। 241 सदस्यांच्या राज्यसभेत रालोआचे 60 सदस्य आहेत। सरकारच्या बाजूने राज्यसभेत बहुमतांचं गणित जुळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचं सूत्रांकडून कळतं। काही दिवसांपूर्वी बारामतीला जाऊन मोदींनी पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती। तसंच राष्ट्रवादीचे 6 सदस्य राज्यसभेत सरकारच्या बाजूने मतदान करतील असं दिसतंय। काश्मीरमधील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पीडीपीचे 2 सदस्य भाजपालाही साथ देतील। तसेच टीका होऊनही वित्तमंत्री अरुण जेटली मुद्दाम चेन्नईला जाऊन शिक्षा झालेल्या जयललितांना भेटले। परिणामी अण्णा द्रमुकच्या 11 सदस्यांचा पाठिंबा पक्का झाला आहे, तर तेलंगण राष्ट्र समितीच्या एकमेव सदस्याला पक्षश्रेष्ठींनी याआधीच सरकारच्या बाजूने राहण्यास सांगितलं आहे। आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। हा सोहळा लॉस एंजेलिसमध्ये दिमाखात पार पडला। हा ऑस्कर पुरस्कार समारंभ हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटर येथे झाला असून 24 गटात हे पुरस्कार देण्यात आले। या सोहळ्यात बॉयहूड, अमेरिकन स्नायपर आणि बॅटमॅन या चित्रपटांमधील चुरस पाहायला मिळाली। गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र सामनातून जोरदार निशाणा साधलाय। पटकथा आणि संवाद बदलले नाहीत, नायक खलनायक बदलून जुन्याच पटकथेवरचा नवा सिनेमा सुरू आहे। महाराष्ट्रात नवीन काय चाललंय हा प्रश्न सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आलाय। जे दाभोळकर प्रकरणात झाले तेच पानसरे प्रकरणी घडत आहे। कथा, पटकथा आणि संवाद बदलले नाहीत, नायक खलनायक बदलून जुन्याच पटकथेवरचा नवा सिनेमा सुरू आहे। दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, पण दाभोळकरांचे मारेकरी अजूनही गायब आहेत। पानसरे यांच्या मारेकऱ्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनीही तेच विधान केलंय। पानसरे यांच्या मारेकऱ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक जोरकस विधान केलंय, ते म्हणजे पोलिसांनी ताकद लावली तर आरोपी पकडण्यात निश्चित यश मिळेल। मुख्यमंत्र्यांचे हे विधान गमतीचं आहे। तसेच हे विधान पोलिसांवर खापर फोडणारे आहे। ज्या पोलिसांवर ते अविश्वास दाखवत आहेत ते गृह खाते स्वतः मुख्यमंत्री सांभाळत आहेत। कलावंतांच्या सर्जनशील अभिव्यक्तीवर नैतिक धोरणांच्या माध्यमातून सेन्सर बोर्डाने बंधने लादणे सर्वस्वी चुकीचे आहे। शिव्या हा समाजाचा एक अपरिहार्य भाग आहे। शिव्यांना अनैतिक ठरवायचे झाले तर अगदी शेक्सपियरपासून निम्मे अधिक साहित्य हद्दपार करावे लागतील। सेन्सर बोर्डाने चित्रपटातील शिव्यांवर बंदी घालणं हे मूर्ख मध्यमवर्गीय धर्मनिष्ठेचे लक्षण असल्याची टीका ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक तसेच अभिनेते गिरीश कर्नाड यांनी केली। साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे स्ट्रक्चर ऑफ प्ले या विषयावर गिरीश कर्नाड यांचे व्याख्यान होते। त्यावेळी ते बोलत होते। चित्रपटात वापरू नये अशा शिव्यांची यादी सेन्सर बोर्डाने नुकतीच जाहीर केली। याकडे लक्ष वेधले असता गिरीश कर्नाड म्हणाले, सेन्सर बोर्डाने असे नियम करणे हास्यास्पद आहे आणि धोकादायक देखील आहे।
खजुराहो इथल्या शिल्पांबाबत काय बोलणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। लोकशाही देशात लोकहिताची कामे केली पाहिजेत। ज्या लोकांमुळे सत्ताधारी झालात त्यांनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हालाच मारतील। जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा नक्षलवाद जन्मास येण्यास सुरुवात होते। न्याय मिळत नसेल तर लोकही तयार आहेत। जनक्रांती होत आहे, लोक काय करतील काही सांगता येत नाही। वेळ आली तर लोककल्याणासाठी मी नक्षलवाद्यांचा नेता व्हायला मागे हटणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केलं। देशात कुणाचा धाक राहिलेला नाही। दाभोळकर आणि पानसरेंना मारलं गेलं या घटनेचे फक्त निषेध करून चालणार नाही। लोकांना कृती हवी आहे। 4-6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात। या प्रकारांची मला लाज वाटते। असल्या लोकांना भर चौकात आणून गोळ्या घातल्या पाहिजेत। आपण महासत्तेकडे की विनाशाकडे चाललोय हेच कळत नाही। एमपीचा अर्थ मी खासदार असा घेत नाही। एमपी म्हणजे मिलिटरी पोलीस आहे। काम न करणाऱ्या आजी माजी आमदारांना मंत्र्यांनी लोकांनी जाब विचारला हवा असंही ते म्हणाले। आधी आघाडीचे सरकार होते, आता बहुमतातील सरकार आलंय। दम असेल तर सरकारने कामं करून दाखवावीत। नुसत्या घोषणांना लोक कंटाळले आहेत। भांडवलदारांनी भांडवलदारांसाठी चालवलेले सध्याचे हे सरकार आहे। भारतातील नागरिकांना हुकुमशाही नकोय हे दिल्लीच्या निकालामुळे सिद्ध झालंय। दिल्लीचा कौल आपला नव्हे तर हुकुमशाहीच्या विरोधात होता। वेळी शहाणे झाले नाहीत तर दिल्लीत घडले ते देशातील प्रत्येक राज्यात घडेल। पंतप्रधान मोदी यांनी बारामती भेटीत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांवर चर्चा झाली आहे। कसला आलाय बारामती पॅटर्न अशी खिल्ली देखील उदयनराजे यांनी उडवली। केंद्र शासनाच्या भूसंपादन कायद्याच्या विरोधातील माझी भूमिका ठाम आहे। त्या बाबतीत मी पक्ष आणि नेता यांना मानत नाही। हिम्मत असेल तर सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करून दाखवावी असंही उदयनराजे म्हणालेत। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे। 3,23,000 कोटींचे कर्ज आहे। वेतन आणि प्रशासकीय बाबींवर सर्वाधिक खर्च होतोय। विकास कामांना पैसाच नाही, यामुळे योजनांना 40% कपात करावी लागली। नवीन सरकारलाही 100 दिवसाहून अधिक कालावधी झालाय। यामुळे आता पैसा नाही असं वारंवार सांगता येणार नाही। नव्याने अर्थसंकल्प मांडताना राज्याला आणखी कर्ज घ्यावेच लागेल असं मत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं। ते औरंगाबाद येथे पत्रकार बैठकीत बोलत होते। 100रातील 60 रुपये आता खर्च होत आहे। 40 रुपयांची कपात झाली आहे। फार काळ पैसे नाहीत अशी सबब सांगून वेळ मारून देता येणार नाही। विकास कामांसाठी महसुली उत्पन्नात वाढ करूच, मात्र कर्जही काढावं लागेल असं सांगत राज्यात नव्यानं कर लावणं फारसं हितकारक नसल्याचंही त्यांनी सांगितलं। कर वाढवण्याची क्षमता आता जवळपास संपली आहे। यामुळे प्रशासकीय खर्चात काटकसर करून नवीन कर्ज घ्यावं लागेल। काटकसरीसाठी राज्याची विधान परिषद बरखास्त करावी असा मतप्रवाह मंत्रिमंडळातील काही सदस्यांमध्ये होता का असं विचारलं असता या स्वरूपातील कोणताही पत्रव्यवहार झाला नाही असं खडसे म्हणाले। मात्र विधान परिषदेत कार्यकर्त्यांची सोय लावली जाते हे देखील खरे आहे। नियुक्त करताना समाजसेवा एवढा एकमेव निकष असल्याने कोणालाही नियुक्ती देता येते। त्यामुळे कार्यकर्त्यांची सोयच विविध पक्षांनी केली, त्यात भाजपाचाही समावेश आहे असं सांगत नव्या नियुक्त्या करताना योग्य ती काळजी घेऊ असंही एकनाथ खडसे म्हणालेत। आजकाल दिवसेंदिवस बलात्कारांच्या घटना वाढत चालल्यात। यावर अजब वक्तव्य देणारे भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं की योगासनामुळे देशातील बलात्कारांच्या घटना कमी होतील। मुस्लिम दिवसातून 5 वेळा योगा करतात तर मोहम्मद पैगंबर हे महान योगी होते असं जोशी म्हणाले। मुरली मनोहर जोशी म्हणाले की सामान्य लोकांनी त्यांच्या आयुष्यात योगासने केली तर दरवर्षी होणाऱ्या बलात्काराच्या घटना संपणार, पण कमी निश्चितच होईल। माणसांच्या विचारसरणीत बदल होतील। महर्षी महेश योगी यांनी न्यूयॉर्कमध्ये केलेल्या प्रयोगाचा उल्लेख जोशी यांनी त्यांच्या भाषणात केलाय।
एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांची पडताळणी केल्यानंतर स्पष्ट झालं की न्यूयॉर्कमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय आणि कैद्यांच्या वागणुकीत बदलही झालाय। महावितरण वीज कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी 4,717 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे। प्रत्यक्षात हा प्रस्ताव 10,625 कोटींचा आहे, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केलाय। यामुळे ही वीज ग्राहकांची फसवणूक असून नोव्हेंबर 2014 मधील दरांच्या तुलनेत वीज ग्राहकांवर आता 35% इतका दरवाढीचा बोजा लादला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला। औद्योगिक विजेचे दर कमी करणार आणि दाभोळची वीज नाकारणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी केलं त्याच दिवशी हा वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल झाल्याचं होगाडे यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले की नोव्हेंबर 2014च्या तुलनेत विचार करता 300 युनिटच्या आतील सर्वसामान्य घरगुती ग्राहकांवरील दरवाढ स्लॅब निहाय 17 ते 71% आहे। लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमाग धारकांवरील वाढ 16 ते 24% आहे। उच्च दाब औद्योगिक ग्राहकांवरील वाढ 16 ते 29% आहे। शेतकरी ग्राहकांवरील वाढ 11 ते 23% आहे आणि स्थिर आकारातील वाढीची मागणी सरसकट 15 ते 25% आहे। दोन्ही दरवाढींचा विचार करता घरगुती ग्राहकांची वीज बिले नोव्हेंबर 2014च्या तुलनेने 1.5 पट तर औद्योगिक ग्राहकांची बिले किमान 1.25 पट होतील। उर्वरित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर 1.5 पट अथवा दुप्पटच राहणार असून अवाढव्य प्रशासकीय खर्च, वीज चोरी, अतिरिक्त वीज वितरण गळती यांची किंमत ग्राहकांना मोजावी लागत असल्याचं होगाडे यांचं म्हणणं आहे। पुण्यात स्वाईन फ्लूचं प्रमाण वाढल्याने प्रतिबंधात्मक लसीची मागणी देखील वाढलेली आहे। यामुळे स्वाईन फ्लू, सीझनल फ्लू आणि टाईप बी यासारख्या विषाणूंची ट्राय वॅक्सिन लस सिरम इन्स्टिट्यूट मार्फत बाजारात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे। देशात 2009 मध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातले होते। या रोगाला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस सिरमने विकसित करण्यात आलेली आहे। या लसीमुळे प्रत्येकाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली, त्यामुळे लागण होण्याचे प्रमाणही कमी झालेले आहे। पण यावर्षी पुन्हा या रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे। यामुळे टॅमीफ्लू तसेच लहान मुलांचे सिरप बरोबर प्रतिबंधात्मक लसीच्या मागणीत वाढ होत आहे। पेशंट वाढत असल्याने सिरम इन्स्टिट्यूटच्या मार्फत 3 बॅचमध्ये लसीचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 3 लाख लसींच्या उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून पहिल्या 60,000 लसींचं उत्पादन 15 मार्चपर्यंत पूर्ण झाल्यावर केंद्र सरकारच्या नॅशनल कंट्रोल लॅबकडे पाठवण्यात येणार आहे। पहिली बॅच प्रयोगशाळा जाहीर करणार आहे आणि यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या ट्राय वॅक्सिन या लसीसह दोन्ही लसी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुरेश जाधव यांनी दिली। तसेच ऐनवेळी लसीची मागणी केली तरी ती उपलब्ध करून देणे अवघड आहे। यामुळे राज्यातील स्वाईन फ्लूची परिस्थिती लक्षात घेऊन लसीची मागणी नोंदवली जाईल आणि त्यानुसार लसीचे उत्पादन घेऊन ती उपलब्ध करून देऊ आणि याबाबत आम्ही राज्य सरकारला विनंती करू, असंही त्यांनी सांगितलं। गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याचं काम प्रगतीपथावर असून जलद गाड्यांचे दिवावासियांचे स्वप्न शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर शिक्कामोर्तब केलं। दिवा स्थानकात गेल्या महिन्यात रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यात प्रवाशांच्या समस्या संदर्भात बैठक घेतली होती। यावेळी दिवा स्थानकात गर्दीच्या वेळी जलद गाड्या थांबवण्याचं आश्वासन प्रभू यांनी दिलं होतं। दरम्यान होळी तसेच गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा नसल्यामुळे प्रवाशांना ठाणे, कल्याण किंवा थेट दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस गाठावे लागते। चाकरमान्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी किमान 5 महत्त्वाच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्यावा, ही डॉक्टर शिंदे यांची सूचनाही रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्वतः मान्य केली आहे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वटहुकुमांचे रीतसर कायद्यात रूपांतरण करण्यासाठीची विधेयके राज्यसभेत मंजूर करून घेण्यासाठी मोदी सरकारने आखली दुहेरी व्यूहरचना। गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी मुखपत्र सामनातून साधला जोरदार निशाणा। आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।
बघत जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.